महिला आर्थिक विकास महामंडळाने व्यवसायाकरिता दिलेल्या निकृष्ट ट्रायसिकल दुरुस्ती करून न दिल्यास रस्ता रोक व आमरण उपोषणाचा इशारा नेर येथील दिव्यांग एकता व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यासाठी नेर तहसीलचे तहसीलदार शिवाजी मगर यांना निवेदन देण्यात आले। दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की नेर येथील बन्सीलॉन येथे नेर दारवा दिग्रस मतदारसंघाचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे अन्न प्रशासन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री व पाहुण्यांच्या उपस्थितीत दिव्यांगांना व्यवसायाकरिता ट्रायसिकल व 5,000 रुपयाचे वाटप करण्यात आले। दिलेल्या ट्रायसिकल निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने काही दिवसांनी या 27 ट्रायसिकल बदलून देण्यात आल्या। बदलून दिलेल्या ट्रायसिकल ही निकृष्ट दर्जाच्या निघाल्यामुळे अनेकांच्या ट्रायसिकल नेर शहरात किंवा परिसरात दुरुस्त केल्या न जात असल्याने दिव्यांगांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागतो। दिव्यांग संघटनेचा अध्यक्ष आम्ही आज नेर तहसीलमध्ये दिव्यांगांना देण्यात आलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे ट्रायसिकल ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याकरिता आम्ही निवेदन देण्यात आलो आहोत। आम्हाला अनेक आश्वासन दिले आहे। 10,000 रुपये व्यवसाय करण्याकरिता देणार म्हणून आश्वासन दिले, परंतु 5,000 रुपये दिले आणि सर्व्हिस सेंटर उभं करतो म्हणून आश्वासन दिले, पण अद्याप सर्व्हिस सेंटर उभं केलं नाही आणि साहित्य नाही। आम्ही कॉल केला तर ते कॉल उचलत नाही आमचा, यामुळे आम्हाला खूप नाक त्रास सहन करावा लागत आहे। याकरिता आम्ही समजा 7 दिवसाच्या आत आमची दखल जर घेण्यात आली नाही तर आम्ही नेर तहसीलसमोर रस्ता रोको आंदोलन करू। इथे आज दिनांक 23/3/2023 या रोजी आम्ही सर्व दिव्यांग बंधू आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी जमलो आहे। याचं कारण असे की आम्हाला मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात महिला विकास महामंडळातर्फे ट्रीसायकल देण्यात आली आहे, परंतु ती ट्रीसायकल आम्हाला रोजगारासाठी दिली, परंतु आम्ही त्याच्यावर रोजगार करू शकत नाही, कारण की ती सायकल अतिशय निकृष्ट दर्जाची आहे। कारण की त्याची बॅटरी 2 किलोमीटरसुद्धा चालत नाही आणि वजनसुद्धा सहन करत नाही। या निमित्ताने आम्ही आज तहसीलदाराकडे निवेदन दिलं आहे। जर आमचं मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही या 2-4 दिवसात उपोषणाला बसू असं आम्ही जाहीर करतो। याबाबत संबंधितांना फोन केला असता तेथील अधिकारी फोन उचलत नाही। अशा परिस्थितीत दिव्यांगांनी व्यवसाय कसा करावा? ट्रायसिकल निकृष्ट दर्जाची निघाली असल्याची तक्रार यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास मंडळांना केले असता संबंधित अधिकाऱ्यांनी उडवाउडीचे उत्तर देत असल्याचे मत दिव्यांग एकता संघटनेचे अध्यक्ष गणेश ठाकरे यांनी केले। महिला विकास मंडळाने आम्हाला दिलेल्या ट्रायसिकल एकतर बदलून द्याव्यात, नाहीतर दुरुस्ती तरी करून द्याव्या। असं नाही झाल्यास आम्ही सर्व दिव्यांग नेर तहसील कार्यालयासमोर रस्ता रोको करून आमरण उपोषणाला बसू असा इशारा देण्यात आला। या निवेदनाची प्रत जिल्हा परिषद यवतमाळचे मुख्य अधिकारी, नेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व महिला आर्थिक विकास महामंडळ यवतमाळ यांना पाठवण्यात आले। निवेदन देतेवेळी गणेश ठाकरे, गिरीश डोणाटकर, बाळू यावले, अरविंद जाधव, संदीप कोल्हे, दत्ता गव्हाणे, महेंद्र कुकडे, वजाहत उल्ला खान, सुफिया खान व अन्य दिव्यांग उपस्थित होते। अपंग आहे, दोन्ही पायाने अपंग आहे, मला दोन्ही पायाने चालता येत नाही, अस्थिव्यंग आहे मी, 71% मी अस्थिव्यंग आहे आणि मला ही सायकल मिळालेली आहे। ही सायकल 2-3दा ही तुटली आहे। ही सायकल हे आता हिला 500 रुपये 2-3 वेळा 500 रुपये झाले खर्च आला हिला। आणि हे निकृष्ट दर्जाचे इचवलीचे बॉडी जे आहे हे मजबूत नाही आहे आणि आमच्या गावचा जो रोड आहे हा म्हणजे एकदम कच्चा रोड आहे। चालता म्हणजे हे पूर्ण हे असं तुटत राहते सायकल। आमच्याकडे नाही का जुनी सायकल होती की सायकलची बॉडी थोडीशी मजबूत आहे, तिला हे बसवतो म्हटलं तर ते लोक नाही म्हणतात आणि मी पूर्णपणे अपंग असून मला कोणीच नाही। मी एकटाच आहो, मी विवाहित नाही, मला लेकरं पण नाही, बायको नाही, कोणीच नाही, मी एकटाच आहो। माझी आई 70-80 वर्षाची आहे। आम्हाला म्हणजे पोटापाण्याचा इतका प्रश्न आहे, आम्हाला म्हणजे खाण्यापिण्याची व्यवस्था नाही, आम्हाला नाही का म्हणजे दवाखान्यासाठी सुद्धा आम्हाला लोकांच्या भरोशावर अवलंबून राहावं लागतं। आणि विशेष म्हणजे आम्हाला म्हणजे BPL कार्डात आहे अशा लोकांनी समाविष्ट केलं पाहिजे आणि आम्हाला म्हणजे निदान आम्हाला अन्न पोटभर मिळेल अशा पद्धतीचं आम्हाला सहकार्य झालं पाहिजे। आम्ही 2 वेळचं खाऊ तरी शकलो पाहिजे। आम्हाला म्हणजे रोजगार उपलब्ध नाही, काहीच उपलब्ध नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला जगण्याचे हाल आहे। मी 1993 पासून म्हणजे रुमॅटिक आर्थरायटिस या नावानं ग्रसित असून मी सतत आजारी असतो आणि मला सततच्या गोळ्या घ्यावा पण लागतात आणि म्हणजे आमच्यावाले जुनं अशा पद्धत आहे की आम्ही
म्हणजे कसं जगावं याबद्दल आम्हाला म्हणजे काय सुचत नाही आम्हाला. आणि आमची ही समस्या शासनानं ध्यानात धरावी आणि आम्हाला अर्थसहाय्य करावं. आम्हाला अन्न म्हणजे आम्हाला 35 किलोच्या याच्यामध्ये सुद्धा समाविष्ट केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. नवनाथ दरवी, विदर्भ न्यूज, नेर.